आमच्या वृषाली महिला सामाजिक संस्था तसेच वृषाली मन चॅनल यांचे हितचिंतक मार्गदर्शक आदरणीय शिवसेना नेते श्री प्रकाशजी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आई जगदंबा आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य देवो, जेणेकरून आपल्या हातातून चांगली सेवा घडेल हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना। वृषाली मंचमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज या ठिकाणी आमचे हितचिंतक मार्गदर्शक आणि आमचे आधारस्तंभ आदरणीय प्रकाश पाटील साहेबांचा वाढदिवस आहे आणि आज महत्त्वाचं आमच्या दृष्टिकोनातून हे आहे की आमचं वृषाली मंच चॅनल आहे, महिलांचं चॅनल आहे आणि त्या चॅनलला आधारस्तंभ म्हणून पाटील साहेबांचा आम्हाला सतत आधार आहे आणि त्या चॅनलला आपण आपल्या परंपरा आहेत, या परंपरा जपण्यासाठी आपण एक मंगळागौरीची परंपरा म्हणजे आधुनिक पूर्वी ही ग्रामीण भागामध्ये असलेली मंगळागौर शहरात गेली आणि ग्रामीण भागातून ती लोप पावली होती आणि मग त्या मंगळागौर आपल्या पुनर्स्थापन करण्यासाठी आमच्या वृषाली मंचच्या अध्यक्षा वृषालीताई पाटील यांना आम्ही सुचवलं होतं की असं असं करायचं, आपण ही पुनर्स्थापित करण्यासाठी मुंबईमध्ये गेलेली मंगळागौर आपण ग्रामीण भागात आणायची आणि आपली परंपरा रुजवायची, या दृष्टिकोनातून त्यांना ते प्रयत्न करायला सांगितले होते। आणि कोणाला तरी एकदा सुरुवात करायची तर कोणाच्या काही संकल्पना लक्षात येत नाही, पण साहेबांनी 5 वर्षापूर्वी ज्यावेळेस या संस्था अडचणीत आली होती आणि त्यावेळेस आमच्या वृषाली मॅडमला आणि या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना साहेबांनी शब्द दिला होता की मी तुमच्या पाठीमागे आहे आणि त्यांच्या आशीर्वादाचा हात आजपर्यंत आमच्या सोबत आहे। आणि ती मंगळागौर आम्ही साहेबांना सांगितलं आणि साहेबांनी त्याला लगेच दुजोरा दिला आणि त्यांच्या आईच्या नावानं म्हणजे कोणत्या तरी एखादी काम सुरू करताना पवित्र हात लागतात किंवा माणसंही तशी लागतात आणि साहेबांच्या आईच्या नावानं आम्ही मंगळागौर महोत्सव केला आणि ती शून्यातून मंगळागौर उभी राहिली, आज ती मंगळागौर महाराष्ट्रभर पोहोचली आणि तिचं एवढं कव्हरेज आहे की सगळीकडून म्हणजे तिची वाहवा होते आणि 50 कार्यक्रम झाले आणि 51 कार्यक्रम पुन्हा त्याच गावात झाला त्या पुंदेमध्ये। आणि आज शहापूर तालुक्यामधल्या महिला असतील ज्या घराच्या पडद्याच्या बाहेर निघत नव्हत्या, ओटीवर निघत नव्हत्या, आज त्या महिला बाहेर येऊन आपला म्हणजे त्यांचे कला कौशल्य सादर करतात आणि घरामध्येही वातावरणाचं बदल आहे की जे सासरे कधी सुनेला पुढे ओटीवर जाऊन किंवा बाहेर जाणं अलाउड करत नव्हतं, आज ते सासरेच सांगतात अरे ते वृषाली मंचच्या कार्यक्रमात जाता। मी वृषालीताईंचे आणि सोनारी मॅडमचे आभार मानते का तर त्यांच्यामुळे गावातल्या महिला किंवा खेड्यापाड्यावरच्या महिला आम्ही पुढे येऊ लागलो का तर त्यांनी आम्हाला भरपूर प्रोत्साहन दिलं आणि पहिल्यांदाच पुंदे या गावामध्ये त्यांनी कार्यक्रम केला सुंदररित्या आणि त्यांनी सांगितलं 2-4दा उच्चार केला का तुमच्या गावापासून सुरुवात झाली आणि हा एवढा मोठा डोलारा होईल असं आम्हाला सुद्धा वाटलं नव्हतं। त्याच्यामुळे आम्ही महिला पण पुढे आलो, नाहीतर आम्ही इथेच सडत राहिलो असतो। आपल्या आधीचं जे मनामध्ये दडलेले असतात ते खेळ सगळे आपण खेळलो आणि छान वाटलं। सांगू शकत पण नाही आणि वर्णन करू शकत पण नाही। आज म्हणजे माहेरी आल्यासारखं वाटलं। पूर्वीच्या काळी म्हणजे ओटीवर निघू नका, इकडे जाऊ नका, तिकडे जाऊ नका, म्हणजे आभार व्यक्त करते। आज मला असं वाटलं की मी माझ्या माहेरी जाऊन खरंच म्हणजे माहेरी जाऊन मनापासून खेळले। मला म्हणजे शब्दात सांगता पण येत नाही एवढा आनंद मी आज लुटलाय याची पूर्ण म्हणजे आयुष्यामध्ये। हा बदल घडवला वृषाली मंचने आणि तुमच्या सारख्यांचा आधार मिळाला म्हणून ती बोलले, म्हणून याबद्दल तुम्ही आम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा द्या की आपलं चॅनलही तशीच भरभराट होईल। खूप चांगला उपक्रम केला तुम्ही
वृषाली मंच आणि या संस्थेच्या माध्यमातून जे सुरू झालेला उपक्रम जो आहे त्याच्यामध्ये सगळ्यात समाजामधल्या ज्या काय रूढी परंपरा ज्या आहेत त्या विधवा महिलेला कार्यामध्ये शुभ कार्यामध्ये सहभागी करून न घेणं किंवा तिच्याकडं पाहण्याचा जो दृष्टिकोन समाजाचा जो आहे तो अपशकुन मानणं, अनेक वेगवेगळ्या गोष्टी त्याच्या याच्यामध्ये आहेत. पूजा पाठ करण्यासाठी तिला मागे ठेवणं, तर त्या मी जे काय बघितलं ते आपण आपल्या या वृषाली मंचच्या माध्यमातून तिला पुढे आणली. नव्हे तर तिला या सगळ्या पूजा आणि वेगवेगळे जे काय रूढी आहेत त्या मोडून तिला इतर ज्या काय सन्मानित ज्या स्त्रिया आहेत त्या ज्या पद्धतीने आपला आनंद साजरा करतात तसाच आनंद साजरा करण्यासाठी त्यांना आपण प्रोत्साहित केलं. तर मी वृषाली मंच मनापासून अभिनंदन करतो. आणि बाकीचे जे कार्यक्रम ज्या कार्यक्रमांना शहराकडं आपण टी व्हीच्या माध्यमातून मोठ्या हिरोईनी मोठे कलाकार त्याच्यामध्ये सहभागी होऊन आणि 1000, 2000, 3000 रुपयाचे तिकीट काढून आणि त्याच्यानंतर हजारो करोडो रुपये त्याच्यामध्ये मिळवून आणि ती मुंबईमध्ये तशा स्वरूपाची शहरी भागामध्ये ही सगळी संस्कृती जी आहे ती टी व्हीच्या माध्यमातून बघत होते. पण आपण ते ग्रामीण भागामधल्या सगळ्याच खेड्यापाड्यातल्या ज्या मच्छी विकणाऱ्या महिला असतील, आपले आदिवासी वाड्यापाड्यातल्या महिला असतील, त्याच्या याच्यामुळं त्यांना सुद्धा त्यांच्या या 2 पैसे मोलमजुरी करून कमवलेल्या महिला ज्या आहेत त्यांना सुद्धा आनंद जे आहे तो कसं घ्यायचं किंवा आनंदाचा सण उत्साह कसा साजरा करायचा, तर वृषाली मंचनी तो त्यांना सहभागी करून आणि त्यांनाही या सगळ्या उपक्रमामध्ये एक वेगळा आनंद देण्याचं काम केला. स्वतः पैशाने समाधान आनंद मिळतो, पण इतरांच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद देण्याचा आपण जो केलेला जो प्रयत्न आहे तो नक्कीच आपण त्यासाठी सत्कार पात्र आहे किंवा समाज जे आहे तो आपल्याला नक्कीच या सगळ्या ह्याच्यामध्ये सगळ्यांच्या शुभेच्छा असतील. दुसरी गोष्ट अशी साहेब, आम्ही एक विधवा अनिष्ट प्रथा निर्मूलनाचा उपक्रम हाती घेतला. या वर्षभरामध्ये किमान शहापूर तालुक्यातली ती अनिष्ट प्रथा निर्मूलनाचा आम्ही एक संकल्प केलाय. आणि योगाची गोष्ट कालच महिला दिन होते, जागतिक महिला दिन, आणि आमच्या तावडेनगरमध्ये मोठा कार्यक्रम झाला. आणि विधवा महिलांनी म्हणजे कधी ते हळदी कुंकूला न जाण्यामुळे कारण ते सगळं बंधनं झुगारून रात्री हळदी कुंकू केलं आणि महिलांनी केलं, आणि म्हणजे सौभाग्यवती महिलांनी त्यांना केलं आणि त्यांनी सहभागी महिलांना केलं. आणि मग हे प्रथेचे आपण सुरुवात केली आणि वर्षभरात निश्चितच समाधानकारक काम करू असा आम्हाला विश्वास आहे. आपण आमच्या पाठीमागे सदैव आहात, असेच राहा. धन्यवाद.